आयुष्याला रंगवावं लागतं. सुखदुःखाच्या रंगांशी मैत्री करून. तेव्हा कुठे रंग वाढत जातात, अर्थाचे, आनंदाचे, जबाबदारीचे. या आहेत मानवी रंगांच्या गोष्टी. नमस्कार, मी विजयराज बोधनकर. नवा माणूस नवी गोष्ट या मालिकेमध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. डॉक्टर राजा दांडेकर लिखित अशी घडली माणसं या पुस्तकातले नायक आपण सातत्याने वाचतो आहे, ऐकतो आहे. डॉक्टर दांडेकरांनी फार शब्द छान वापरलाय. आम्ही माणसांची शेती करतोय. या शेतीत जे काही पिकलंय ते आपण सातत्याने झाले अनेक एपिसोड आपण बघितले. त्याला महाराष्ट्रभरातनं प्रतिसाद मिळाला. अनेकांनी लाईक केलं, शेअर केलं, कमेंट केलं आणि सबस्क्राईबसुद्धा केलं. बघूया आजच्या कथेत काय लिहितायत डॉक्टर राजा दांडेकर. समीर बोरघरे. शिष्यवृत्ती या संकल्पनेशी इमान राखून वृत्तीमध्येच शिष्यत्व जपणारे आणि अंतर्बाह्य भारतीय असणारे दीपस्तंभ भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम आणि त्यांच्यासारखीच शैक्षणिक वाटचाल करू पाहणारा आणि देशाशी एकनिष्ठ राहण्याचं ध्येय जपणारा काजवा समीर. 7वीच्या वर्गातले शिक्षक धावत धावतच माझ्या कार्यालयात आले आणि सांगू लागले, डॉक्टर, आपल्या शाळेतला तो हुशार विद्यार्थी आहे ना समीर, त्याचे वडील वारले. आपल्याला त्याच्या घरी जायचंय. तुम्ही येताय का? मी लगेचच उठलो आणि समीरच्या घरी गेलो. समीरला आता आईशिवाय दुसरं कोणी नव्हतं. सकाळीच वडिलांचा अंत्यविधी उरकून वाडीतले लोक आपापल्या घरी परत गेले होते. आम्ही घरी गेलो. समीर भिंतीशी गुडघ्यात मान घालून एकटाच रडत बसला होता. आत कुठेतरी त्याची आई बसली होती आणि शेजारच्या पाजारच्या 4 बायका तिची समजूत घालत तिच्या जवळ बसल्या होत्या. आम्ही आल्याची चाहूल लागतात समीर उठून उभा राहिला. त्याची आई परत परत हमसून रडू लागली. आता आपल्या मुलाचं कसं होणार याची चिंता तिला लागून राहिली. माझ्या मुलाला तर खूप शिकायचं, पण आता कोण शिकवणार? त्याचा बाप तर आता निघून गेलाय. कसं करू माझ्या मुलाचं? माझ्या मेलीचं मी कसंही पोट भरीन, पण मुलाचं शिक्षण कसं व्हायचं? आम्ही थोडा वेळ तिथेच बसलो. त्या दोघांचं सांत्वन करून परत निघालो. 10-15 मिनिटांच आम्ही त्याच्या घरी बसलो होतो. त्या घरातल्या भीषण वास्तवानं आम्हाला अस्वस्थ केलं होतं. आम्ही निघणार एवढ्यात समीर आम्हाला हाक मारून म्हणाला, सर सर मी तुमच्याबरोबर शाळेत येतोय. अरे, तू आत्ता शाळेत येणार आहेस? हो सर. तुम्हाला माहित नाही का, आज माझी 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा आहे. आम्ही एकमेकांकडे बघितलं. सरांनी नजरेनंच मला खुणावलं, आपण याला घेऊन जाऊया. आणि पुढच्या 2 मिनिटात समीरला मोटरसायकलवरून बसून आम्ही शाळेत पोहोचलो.
समीर स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसला आणि पासही झाला. तो आमच्या शाळेत पहिलीतच दाखल झाला होता तेव्हापासून त्याची हुशारी, चुणचुणीतपणा आमच्या लक्षात आला होता. वाटलं हा पुढे नक्की काहीतरी करणार. त्या दिवसापासून समीरची शाळा पुन्हा सुरू झाली. अनुग्रहित विद्यार्थी योजनेतून त्याचं शिक्षण सुरू झालं. विद्यार्थी कल्याण निधीतून त्याच्या आईच्या औषध पाण्याची मदत होऊ लागली. आम्ही सगळ्यांनीच ठरवलं होतं की त्याला काहीही कमी पडू द्यायचं नाही. न बोलता त्याच्या गरजा पूर्ण केल्या जात होत्या. बघता बघता समीर 10वीत गेला. कोणताही कोचिंग क्लास नाही, केवळ शाळेतल्या अभ्यासावरच तो परीक्षेला बसला. 10वीच्या रिझल्टचा दिवस उजाडला. समीर शाळेत आला. त्याच्या चेहऱ्यावर अतिशय उत्सुकता होती. किती मार्क्स पडले असतील, आपण पास झालो असू का? मार्कलिस्ट मिळाल्यावर तो घेऊन धावत धावत माझ्या कार्यालयात आला. समीर 94% मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाला होता. स्वतःच्या कर्तृत्वावर, बुद्धिमत्तेवर त्याने हे मार्क्स मिळवले होते. मी त्याचं अभिनंदन केलं आणि विचारलं, पुढे काय करणार आहेस? मला खूप शिकायचंय, मला परदेशी जायचंय. काय शिकायचंय तुला? इंजिनिअरिंग व्हायचंय. तेच तर माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे. त्यानं पॉलिटेक्निकसाठी अर्ज केला. रत्नागिरीच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ॲडमिशन मिळाली. पण काका, खर्च खूप आहे, मी कसं शिकणार? मला जरा मदत मिळाली तर मी जीवापाड प्रयत्न करेन, वाटेल ते करेन. कुठेही राहीन, जेवेन, झोपेन, पण शिकेनच. आम्ही त्याला दुसऱ्या दिवशी संस्थेच्या कार्यालयात बोलवलं. संस्थेचे एक विश्वस्त सुहास बाळ आणि माझे एक मित्र नितांत माटे, या दोघांना मी फोन करून समीरबद्दल सर्व सांगितलं. त्या दोघांनीही समीरच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. दुसऱ्या दिवशी लगेचच कॉलेजला किती खर्च येईल, फी वगैरे किती भरावी लागेल याची चौकशी केली. दुसऱ्या एका मुलाला बरोबर देऊन रत्नागिरीच्या कॉलेजमध्ये त्याची ॲडमिशन घेतली. त्याचबरोबर त्याची राहण्याची, जेवणाची सगळी व्यवस्था करूनच त्या मुलाला परत येण्यास सांगितलं. तोही सगळे कामं फत्ते करून आला. समीरची सगळी व्यवस्था होऊन कॉलेज सुरू झालं. त्यानं मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली होती. पुढच्या 3.5 वर्षात खूप कष्ट घेऊन, अभ्यास करून त्याने शेवटच्या वर्षी 84% मार्क्स मिळवले आणि इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करून तो गावाकडे परत आला. दरवर्षीची परीक्षा झाल्यावर तो गावी येई आणि आम्हालाही भेटायला येत असे. त्याची सर्व चौकशी आम्ही करायचो. आता तर तो मोकळा झाला होता, पण एका सुट्टीत तो गावी आला नाही, कारण वेळ आणि पैसेही खूप खर्च व्हायचे असं त्याला जाणवत होतं. त्यामुळे तो आला नव्हता. आईला पत्राद्वारे खुशाली कळवत होता. त्याच्याकडे मोबाईल नव्हता. साधं हातातलं घड्याळही नव्हतं. पुढे काय करायचंय? डिग्रीसाठी पुण्यासारख्या मोठ्या शहरात जावं लागणार. त्यानं कम्प्युटरवरून सगळी माहिती मिळवली होती. पुढचं ध्येय निश्चित केलं होतं. त्याला पुण्याच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली. डिग्री कोर्सच्या दुसऱ्या वर्षी त्याला 62% मार्क्स मिळाले होते. सुट्टीत मला तो भेटायला आला, पण मला तो निरुत्साही दिसला. शांत शांत होता. मी विचारलं, काय रे, काय झालं? म्हणाला, मला मार्क्स फारच कमी पडलेत. कारणं खूप आहेत. मी शहरात पहिल्यांदाच गेलो. इंग्लिश मीडियम, जाण्यायेण्यात खूप वेळ जायचा. चांगले मार्क्स मिळालेत की रे? नाही, मला परदेशी जाण्यासाठी खूप मार्क्स मिळवायला हवेत. अरे मिळतील. इथून पुढे तुला चांगले मार्क्स मिळतीलच. तू घडून गेलेल्या दिवसांचा, गेलेल्या क्षणांचा विचार करू नकोस. पुढचा विचार कर. आता समीर दुसऱ्या वर्षात होता.
मी रत्नागिरीला त्याच्या खोलीवर एकदा गेलो होतो. अत्यंत व्यवस्थित नीटनेटकी खोली ठेवली होती. शिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे रोज तो डायरी लिहित होता. मनातले विचार त्यात व्यक्त करीत होता. मी ती वाचली नाही. त्यात त्याने हिशोबही लिहिले होते. झालेल्या खर्चाचा तपशील तो आमच्या कार्यालयात आणून देतो आणि त्याचबरोबर पुढच्या वर्षीचं बजेटही. त्यानुसार तो चर्चा करत असतो. पद्मश्री डॉक्टर भंवरलालजी जैन यांना मी सहज समीरबद्दल सांगितलं. त्यावेळी त्यांना त्याचं फार कौतुक वाटलं. ते म्हणाले, काही काळजी करू नका, या मुलाला लागेल तेवढ्या खर्चाची तरतूद आमच्या ट्रस्टतर्फे करायची आमची तयारी आहे. समीरला मी विचारलं, बी झाल्यानंतर तू काय करायचं ठरवलं आहेस? काका, मी बी पूर्ण झाल्यावर MS किंवा PhD करण्यासाठी अमेरिकेला जायचा विचार करतोय. मी थोडा घाबरूनच गेलो. पहिलीपासून ज्याच्यावर आम्ही लक्ष ठेवलं, आमच्या डोळ्यासमोर जो लहानाचा मोठा झाला, ज्याच्या बुद्धिमत्तेचा उपयोग आपल्या देशासाठी होईल असं वाटत असताना तो आता अमेरिकेत जाऊन स्थायिक व्हायचा विचार करतो की काय, असं क्षणभर वाटलं. माझ्या मनातला हा विचार त्याला कळलंच जणू. कारण तो लगेच म्हणाला, काका, पुढील शिक्षण घेतल्यावर मी लगेच भारतात परत येईन आणि माझं सगळं आयुष्य देशासाठी समर्पित करेन. एवढंच नव्हे तर माझ्यासाठी आपल्या परिसरात कोकणात काही मुलं आहेत ना, त्यांच्या शिक्षणासाठी मला काही करायचं आहे. त्याचे हे विचार ऐकून माझं मन अक्षरशः भरून आलं. मी त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हटलं, तू फक्त लढ, समाज तुझ्या पाठीशी आहे. तुला काही कमी पडणार नाही. तू परदेशात जा, उच्च शिक्षण पूर्ण केल्यावर भारतात परत ये. परमेश्वराचा तुझ्या या कार्याला आशीर्वाद आहे. मी तुला शुभेच्छा देतो. अहमदाबादच्या एका मोठ्या कंपनीत समीर आता नोकरी करतोय. आर्थिक जमवाजमव झाली की तो त्याचे स्वप्नही तडीस नेणार आहे. संकल्प पूर्ण होतातच, फक्त इच्छाबळ हवं. धन्यवाद.